भाविता ते भावना अथोता अभिमान विरे अभिमान हरिचरणी लीन तेव्हा भक्त होय निराभिमान तेची निरहंतेचे लक्षण हरी संपूर्ण सांगतो निरंकाराची लक्षणे तू जन्मोनी मी जन्मलो न म्हणे सुवर्णाचे केले शुने तरी सोने स्वान हो नेने तदाकारे असता देवी जन्मादी अहम भावो उत्तम भक्ता नाही पाहो कर्म क्रियेचा निर्वाह अहम करता स्वयंमेव मानिना तो कर्म करी परी न म्हणे मी करता जेवी गगनी आसोणी सविता अग्नि उपजवी सूर्यकांता देवी करुणी अकर्ता निजात्मदृष्टी सूर्यकांती अग्निसंग तेने होतू याग कादाग ते बाधू न शक्य सूर्याचे अंग देवी हा चांग करुणी अकर्ता प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला आजचा हा श्लोक दुसऱ्या अध्यायातील 51व्या श्लोकावरील हे चिंतन आहे. श्री संत एकनाथ महाराज आणि त्यांचा हा ग्रंथ श्री एकनाथी भागवत श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधावर केलेली टीका म्हणजे श्री एकनाथ भागवत. आणि या भागवतातून नाथ महाराज आपल्याला अनेक प्रकारानं आत्मबोध होण्याकरिता हे चिंतन सांगतात. त्यातला हा आजचा भाग की महाराजांनी आपल्याला गेल्या चिंतनात काय सांगितलं तर भक्ताची लक्षणं सांगितली आणि भक्ताची लक्षणं सांगत असताना त्याच्यात उत्तम भक्त मध्यम भक्त आणि प्राकृत भक्त अशी 3 भक्ताची लक्षणं केली. भक्त अनेक प्रकारची भक्ताची लक्षणं बाह्य रूपाने दिसतात आणि भक्ताचं जे आंतरलक्षण असतं ते आंतरलक्षण मात्र महत्वाचं असतं. बाह्यरांगाने भक्त खूप प्रकारची सांगितली. कोणी उघडेत, कोणी नागवेत, कोणी अंगाला भस्म लावून राहतात, कोणी सगळे पिसाळल्यासारखी राहतात, केसहीच कटलेले, अनेक प्रकारचे कोणी ग्रस्ती होऊन राहतात, कोणी वानप्रस्थ, कोणी ब्रह्मचारी, कोणी संन्यासी, कोणी दाढ्या राखतात, कोणी नख राखतात, कोणी भगवे होऊन राहतात. अशा प्रकारचे बाह्य लक्षणानं अनेक भक्ताची लक्षणं सांगितली. पण हे बाह्य लक्षणे अनेक प्रकारच्या अशा स्वरूपात भक्त असतात. पण भक्ताचं जे खरं आंतरलक्षणे ते मात्र सांगितलं की सर्व त्याला भक्त कोणाला म्हणावं तर ते आंतरलक्षणानं कळतात. आंतरलक्षण भक्ताचं महत्वाचं आहे, कारण आत काय हे महत्वाचं आहे. वरी कसं असलं तर वरी ते आपल्याला भक्तासारखं हुबेहूब सोंगही करता येईल, पण वरच्या लक्षणाने भक्त आहेच असं काही सोंग करून भक्त म्हणता येत नाही किंवा होईल असं सांगता येत नाही. बाह्य लक्षणं असू नये असं नाही, असं असली पाहिजे, पण त्याच्यात आंतरलक्षण विशेष हे महत्वाचं ते असतं.
पतिव्रता वरून वरून पुढं नवऱ्या पुढं चांगली गुलुगुलू बोलती, गुलुगुलू फिरती, नवरा पुढं असल्या सेवा करते, पण तिनं नवऱ्याच्या माघारीही तसंच राहिलं. काय पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, तिला आपला पतीच एक प्रमाण, त्याच्याशिवाय दुसरं तिला कोणी आठवत नाही. तिला म्हणावं पतिव्रता. पतिव्रता नेणे आणि काची स्तुती. तसं अनेक आम्ही आंतरलक्षण कसं येतं, सगळं मन देवाच्या ठिकाणी भक्ताचं असतं, किंवा आंतरलक्षणानं तू एक परमात्मा आहे आणि तो व्यापक आहे आणि तो माझ्याहून वेगळा नाही असा त्याचा निश्चय असला पाहिजे. मग तो कशाही अवस्थेत राहू द्या, बाहेरांगाने तो कसाही असू द्या, पण त्याचं आंतरलक्षण महत्वाचं असलंच पाहिजे. आंतरलक्षण हे साधूचं खरं लक्षण असतं. म्हणून आपण संताची संगत करतो, पण संताची संगत आपण बाह्य लक्षणानं तो पाहून करतो, आंतरलक्षण पाहत नाही. आंतरलक्षण त्याच्या संगतीत राहून कळत असत. आणि आंतरलक्षण कळायला बी त्याच्यासारखं आपण बी शहाणं होऊन राहिलो तर कळत, त्याच्या संगतीत राहिलो तर कळत. नाहीतर आपल्याला आंतरलक्षण कळत नाही, बाह्य लक्षणावरून आपण भुलून जातो, आणि म्हणून मग साधू कळत नाही किंवा साधूची संगत करू नये, परिणाम काहीच होत नाही. परिणाम त्याच्यामुळं तर साधू आपल्याला जसे तसे कळाले नाही, आणि जसे तसे कळाले नाही तर त्याच्याकडून काय घेता येईल? काही घेता येणार नाही. आपल्या जीवनात काही बदल होईल का? नाही होत. म्हणून साधूचं जे अंतर्लक्षण आहे, त्या अंतर्लक्षणाशी आपलंही मन एकाग्र झालं पाहिजे. मन त्या लक्षणाशी एक चित्त आपलं झालं पाहिजे, तेव्हा आपल्याला परिणाम होईल का नाही त्याच्या संगतीचा? परिणाम होईल. असा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून संतांचं अंतर्लक्षण हे विशेष, ते महाराज सांगतात. संत लक्षण काय सांगू, कारण इथं हरिनारायणाला प्रश्न विचारला राजा जनकानं की मला संत, असे जे संत आहेत की जे तुम्ही संतांचं वर्णन केलं, त्या संतांची लक्षणं मला सांगा, की ते संत कसे असतात ते सांगा. त्यावेळेस हरिनारायण सांगतात की ते संत बाह्य लक्षणानं पाहिले तर अनेक प्रकारचे, त्याच्यात अनेक प्रकार आहेत, पण हे अनेक प्रकार जरी असले तर त्याचं आंतरलक्षण हे महत्वाचं. आणि बाह्य रंगानं साधू अनेक बहु वेशात दिसते, पण साधूचं आंतरलक्षण मात्र एकच असतं. सगळ्याच काय असतं? आंतरलक्षण एक असतं. तसं बाहेर जर पाहिलं तर अनेक प्रकारचे सगळे शरीर, अनेक प्रकारचे आहेत का नाही? शरीर अनेक, 84 लक्ष येऊन अनेक प्रकारचे, पण सगळ्या शरीरात जीव कसा आहे? जीव अनेक आहेत, पण आत्मा एक आहे. आणि आत्मा हे स्वरूप सुख स्वरूप, आत्मस्वरूप म्हणजे सुख स्वरूप आहे. ते सर्वांचं स्वरूप आहे, ते एक आहे. पण कल्पना अविद्या तिने झाला जीव. कल्पना अविद्या ही म्हणजे अज्ञान तिथं आल्यामुळं जीव झाला. अज्ञानानं तो देह मी म्हणतो, म्हणून त्याला आत्मा मी असं वाटत नाही, त्याला मी सुख स्वरूप आहे असं वाटत नाही. म्हणून सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. सगळ्याला सुखाची इच्छा आहे. हे आंतरलक्षण आहे सगळ्या जीवाचं. सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. दुःख व्हावी जे आहे, कोणी न भावी जे जीवी, दुःख व्हावा असं कोणत्याच जीवाला वाटत नाही. सगळ्याला वाटतं सुख. मग तो कोणता असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या पंथाचा असो, की 84 लक्ष योनीतला जीव असो, सगळ्याला काय पाहिजे? सगळ्याच एकच
काय सगळ्याला एकच इच्छा आहे, काय आहे? सुखाची इच्छा. हे आंतरलक्षण झालं. सुखाकडे सगळ्याची ओढ कोणाकडे? तसं साधूचं आंतरलक्षण काय आहे? तर साधू आंतरलक्षण म्हणजे परमात्मा एक आहे, तो मी आहे हे ज्याला कळालेलं आहे, आणि तो त्या समजुतीत राहून तो त्या स्थितीवर राहतो. त्याची तशी समजूत झालेली असते, त्याचा निश्चय झालेला असतो, आणि तो त्या स्थितीवर राहतो. मग तो बाहेर अंगाने कसा असो, कोणी भगव्या कपड्यावाला असो की पांढऱ्या कपड्यावाला असो, कोणी उघडा असो की कोणी नागडा असो, कोणी दाढ्या राखणारा असो की नख राखणारा असो की केस राखणाऱ्या असो, आंघोळ केलेली असो की आंघोळ न करू, म्हणून कोणी अनेक प्रकारचे स्नान संध्यादी कर्म करणारे असतील, अनेक प्रकारची साधना करणारी असतील, पण कोणत्याही साधना करू द्या, काही करू द्या, त्याचं अंतर्लक्षण परमात्मा एक आहे, तो व्यापक आहे, तो माझ्याहून वेगळा नाही, सर्वत्र परमात्माच आहे, असं ज्याचं लक्षण ज्याच्या ठिकाणी ज्याला जे कळालं आणि त्याचं मन तिथं स्थिर झालं, हे साधूचं अंतर्लक्षण आहे. आणि त्याच्यावर महाराज भर देतात की साधू असा असला पाहिजे. तर इथं महाराज सांगतात की प्राकृत देहनिष्ठ लोकांना देहाचे ठिकाणी मी देह असा अभिमान असतो. प्राकृत म्हणजे बाकीची, प्राकृत म्हणजे की ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, अशी जी लोक आहेत सगळ्याच्या ठिकाणी काय आहे? देहाभिमान आहे. सगळ्याला मी देह असं वाटतं. प्राकृत म्हणजे हे सगळे बाकीचे की ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही, ते देहाला मी समजू कर्म करते. मी शरीर देहाला मी समजिलं की मग मी माणूस आहे असं त्याला वाटतं. मग मी जातीचा आहे, मी धर्माचा आहे, मी गरीब आहे, श्रीमंत आहे, काळा आहे, गोरा आहे, उच्च कुळातला आहे का नीच कुळातला आहे, अशा प्रकारचे अनेक संबंध त्यांनी लावून घेतले. म्हणून मी देह असा अभिमान असतो. हा अभिमान अनेक प्रकारांना विस्तारित अनेक प्रकारांना विस्तारित होतो. पण गुरु कृपा संपादून हरिभजन केले असता त्या योगाने अभिमानाचे स्वरूप बदलते. ते असे की तो हरिभक्त मी नारायण असे या भावनेने युक्त होतो. पण ज्याने गुरुची सेवा केली, जो सद्गुरूच्या संगतीत आला, संतांची संगती केली, सद्गुरूची सेवा केली, आणि सद्गुरूच्या बोधानं त्याला कळालेलं असतं की मी परमात्मा एक आहे आणि तो सर्वत्र व्यापक, असं कळालं. मग मी परमात्मा आहे म्हणजे मी शरीर नाही, मी काय नाही, शरीर नाही, मी परमात्मा, हे असं विचारानं कळालं. देखे सारासार विचारिता किंवा सारासार विचार करा उठा उठी, सार काय आणि आसार काय ते समजून, सार काय आणि आसार काय असं ज्यानं विचार केला. सार कशाला म्हणायचं? सार गोष्ट म्हणजे जिचा कधी नाश होत नाही, जी सदा सत्य असते, आणि आसार म्हणजे ती टिकत. मग आसार म्हणजे ती नाश पावणारी किंवा ती नाही, ती कल्पित म्हणा. सार हे नित्य असतं. मग सार काय ना आसार काय हे संतांच्या संगतीत आपल्याला संत शिकवतो की बाबा हा देह तू नाही, हा देह पंचभूतात नाही, आणि तू ह्या पंचभौतिक देहाला जाणणार आहेस. हा देह जाणण्यात येणारी वस्तू आहे, जाणणारा तू आहेस, ज्याला कळतं ते तू आहेस, पण तू दिसत नाहीस. ते जसा इंद्रियानं आपल्याला कळतो, इंद्रियानं तिथं आपल्याला ज्ञान होत, इंद्रियाद्वारे जगाचं ज्ञान होतं, जगातली वस्तू देह आहे म्हणून देहाचं सुद्धा ज्ञान होत, इंद्रियाने होत, आणि इंद्रियाद्वारे आपल्याला होत, इंद्रियाने होत, इंद्रियाद्वारे आपल्याला होत, कुठं होत? मनात होत. आपल्याला सगळं कळत कुठं?
मनात कळतं, मनात कळतं, आपल्याला कळतं. आणि जगाचं ज्ञान हे इंद्रियानं होतं. कशाने होतं? इंद्रियाने होतं. म्हणून देहाचं ज्ञान सुद्धा आपल्याला इंद्रियाने होतं. मग देहाला आपण जाणणारे आहेत का देह आहेत? देहाला आपण जाणणारे. देह आपल्याला वापरण्याकरता मिळालेली वस्तू आहे का आपणच आहेत वस्तू? आता ही खुर्ची तुम्हाला वापरायला दिली का? तुम्हीच खुर्ची आहेत? नाही, ती तुम्हाला बसण्याकरता वापरायला दिली. रोज बसत जावा तिच्यावर, खाली बसल्यावर पाय गळून येते. वरी बसलं पाहिजे खुर्चीवर, बस खुर्चीच मी आहे म्हणायचं नाही. तसं हे शरीर तुम्हाला भक्ती करण्याकरता हे साधन आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडशी नारायण असे जीवपण रोग. त्याच्या करता हा देह द्याला. हा देह ज्याच्या करता द्याला त्याच्या करता वापरावा. आणि वापरून ते कामा करता द्याला आपल्याला, की आपलं काम साधून घेण्याकरता तो द्याला. मग आपलं काम त्याच्याकडून साधून घ्यावा. काय साधून घ्यावा? की जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. की हा भवरोग जीवपणा नासला पाहिजे आणि देव जोडला पाहिजे. त्याच्याकरता हा नरदेह दिलेला आहे. म्हणून हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, आपल्याला देवाने दिलेला आहे. दिलेली वस्तू म्हणजे काय? ती आपण एक आपली आपण नाही आणि आपली बी नाही. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. हे संतांच्या संगतीत बसल्यावर लक्षात येतं. आणि मग ज्याला असं कळालं की मी शरीर नाही, मी शरीराला जाणणार आहे, मी शरीराला जाणणार आहे म्हणलं मी सहजच शरीराहून वेगळा आहे. मग मी कसा आहे? तर मी कसा आहे तर मग मला जर बघितलं तर मला रूप नाही. कारण मी रूप असतो तर डोळ्यांनी दिसलो असतो, आहे का नाही? मला रूप नाही म्हणजे मी अरूप. अरूप म्हणजे सूक्ष्म, म्हणजे इंद्रियानं न जाणण्याजोगा आहे. कसं आहे? इंद्रियानं सूक्ष्म म्हणजे इंद्रियाने कळत नाही. पण तुम्ही नाहीत असा आहे का तुम्हाला अनुभव? तुम्ही आहेत असा अनुभव तुम्हाला सदा आहे. शरीर आहे असा अनुभव तुम्हाला सदा नाही. शरीर आहे असा अनुभव तुम्हाला कुठे सदा? आता जागृतीत तुम्हाला शरीर हे आहे याचा अनुभव आहे, जागृती पुरता. आणि तुम्ही एकदा झोपी गेल्यावर हा देह कुठे तुम्हाला माहित आहे का? देहाचं तुम्हाला भान आहे का? नाही. पण झोपीत तुम्ही आहेत का नाही हे तुम्हाला माहित नाही का? तुम्ही जागृतीत आत्ता आहेत, तर झोपीत बी आहेत, सुसुप्तीत आहेत. आणि जेव्हा तुम्हाला स्वप्न पडायला तेव्हा स्वप्नात बी तुम्ही आहे का नाही? तुम्ही अवस्थेत जागृती, स्वप्नी, सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत तुम्ही तुम्हाला अनुभव आहे या तिन्ही अवस्थेत मी असल्याचा. पण तिन्ही अवस्थेत ही जागृती, हे जग आहे, हे शरीर आहे, हे आहे का त्या दोन अवस्थेत? नाही. हे फक्त एकाच अवस्थेपुरतं आहे. जागृती पुरतच आहे, स्वप्नात हे नाही. स्वप्नात दुसरंच आहे. स्वप्नात इथलं शरीर स्वप्नात नाही. स्वप्नात शरीर हे पण दुसरं आहे. आणि स्वप्नातलं शरीर इथं नाही, इथलं शरीर स्वप्नात नाही. आणि स्वप्नातलं शरीर आणि इथलं शरीर झोपीत, गाढ झोपेत, सुसुप्तीत दोन्ही बी नाही. पण तुम्ही मात्र तिथं बी येत. तुम्ही स्वप्नात बी येत. स्वप्न पाहणारे तुम्ही येत, सुसुप्तीला जाणणारे तुम्ही येत, आणि जागृतीत व्यवहार करणारे तुम्ही येत. शरीराकडे व्यवहार करून घेणार इथं सगळं पाहणारे जाणणारे कोण आहेत? तुम्हीच येत. म्हणजे तिन्ही अवस्थेत तुम्ही येत. तुमचा अभाव आहे का कधी? तुम्ही नाही का अशी 4-2 मिनिटं मी गायबच झालो असं कुठं तुम्हाला? तुमचं त्याच्यावर लक्ष नाही म्हणून वाटून तुम्हाला की मला तुम्ही ध्यानावर नसल्यावर काय, तुम्ही नाहीत असं आहे का? एक महाराज दृष्टांत सांगायचे, दृष्टांत सांगायचे म्हणजे की एका माणसाला 4 मुलं होती, पण एक जरा थोडं
हुशार नव्हतं तर ते मग बापाला त्याचा राग यायचा. बापाला शिकायचा नेहमी पण ते काय बरोबर म्हणजे ऐकत नव्हतं, लक्ष देत. एक दिवस बापाने सांगितलं तुझ्या बायकोचा नवरा कुंकडतरी गेला हारपाला तू पाहू ना, काय शोधून ये. हे घे म्हणले पैसे 100 रुपये, काय अन्नाला गिन्याला जाऊन तो गेला. तो गेला 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 शहरात इकडं तिकडं फिरू लागला. एक पाहुणा भेटला, म्हणलं कुंकड आली. कुंकड नाही हो, माझ्या बायकोचा नवरा हरपाला त्याला पाहायला. पाहुणा लागला हसायला, काय उगाच विचित्र बोलायला गेली तुम्ही काही. नाही नाही विचित्र नाही, माझ्या बापाने धाडलं म्हणजे मला. बायकोचा नवरा हरपाला तू जाऊन सोडून आण. ते म्हणे मग तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याशिवाय दुसरा कोणी तुम्हीच आहेत ना, तुम्हाला हे काय ध्यानात नसावं का? तुमच्या बायकोचा नवरा कोण आहे? तुम्हीच आहेत. मग तुम्हाला इकडे बोंबलं त्याची काय गरज, तिथंच कळत नव्हतं का? हो हे तर खरं आहे, माझ्या बापाने मला पाहून धाडा असं म्हणजे तुला तू अकल जाग्यावर नाही, तू ध्यानावरच नाही ना. तसं आपलं बी तसंच झालं की आपण आपल्याला कुठं ध्यानावर आपण आहेत म्हणून सदा आपण कसे सदा येत, आपल्याला सदा असल्याचा अनुभव एक नाही. आपण ध्यानावर नसल्यामुळे आपल्याला वाटतं मी कधी आहे का नाही कोणाला. शरीराला मी सदा आहे म्हणून. आता शरीर मी तू आहे का शरीर? शरीर मी नाहीच. शरीराला मी जाणणार आहे, शरीर मी जाणण्यात येणारी वस्तू आहे. आणि शरीर ही आपल्याला मिळालेली वस्तू आहे, वापरण्याकरता मिळालेली वस्तू आहे. का शरीर आपण आहेत का? नाही. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे संत संगती याला म्हणायचं सार. या गोष्टीला काय म्हणायचं? सार. की आत्मतत्व जे आहे ते तू आहेस, की जे जाणणारा, ज्याला जो नित्य आहे, जो सत स्वरूप आहे, जो सचित आनंद आहे, सुख स्वरूप आहे, जो नित्य आहे, जो सत्य आहे, जो आनंद रूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप, चित स्वरूप म्हणजे जाणणारा. असा जाणणारा कोण आहे? मी. पण आपल्याला वाटतं नाही नाही मी जाणणार आहे, पण दिसणारा कुठे? दिसलं पाहिजे असं वाटतं. आता दिसण्याचा काय आग्रह करायचा, काय दिसलंच पाहिजे म्हणून काय असं पुढेच काही. आता आपल्याला वारा कुठं दिसतो? नाही दिसत. मग आपण कधी रुसलो का त्याच्यावर, मला पाहून दिसणं म्हणून आपण मानतो का नाही? मानतो का नाही? मानतोच नाही त्याला. तो त्या वाऱ्यावरच वारा ते का नाही सगळी. आपल्याला माहित नाही का नाकून तोंड जर दाबून धरलं दारसत तर काय होईल? वारा दिसत नाही तरी पण आहे म्हणून पक्का निश्चय नाही सगळ्याचा. आहे शब्द आपल्याला दिसत नाही पण आता ऐकू यायला का नाही, कळायला का नाही. शब्द दिसावा म्हणून कधी रुसले का तुम्ही कधी, मला पाहून शब्द दिसाना म्हणून? मग ह्या सूक्ष्म वस्तू आहेत ना, ह्या जड सूक्ष्मच आता, पण डोळ्याने न दिसणारी. कारण हे शब्द म्हणजे तुम्हाला शब्दाचा अनुभव आहे. शब्द तुम्हाला दिसत जरी नसला तरी शब्द नाही का, त्याचा अर्थ तुम्हाला कळतो का नाही? त्याचा पुढे आग्रह धरला आपण, मला शब्द पाहून दिसत नाही. गंध दिसतो का? नाही. पण नाही का? आहे. तसं मन दिसतं का? नाही. पण नाही का? अशा वस्तू नाहीत का की ज्या दिसत नाहीत? त्या आपण मानित नाहीत का? निश्चय नाही आपला नाहीत म्हणून त्या आहे. तसा मी असल्याचा बी निश्चय आपल्याला आहे की नाही? माझा अनुभव मी आहे म्हणून हे तो सदा अनुभव आहे. मन तरी कधी आहे कधी नाही. मन कधी म्हणजे आता सुसुप्तीत कुठे मन? सुसुप्तीत तुम्ही एकटेच आहेत. स्वप्नात मन आहे, जागृतीत मन आहे. जागृतीत मन आहे म्हणून व्यवहार व्हायला. स्वप्नात मन आहे म्हणून स्वप्न. हा स्वप्नाला तुम्ही जाणायले. सुसुप्तीत मन नाही. सुसुप्तीतही मनाचा अभाव आहे. तुमचा अभाव आहे का कधी? तुमचा भाव नित्य आहे, तुम्ही सदा आहे. आणि मग सदा आहेत ही आठवण आपल्याला नाही का? ही असली पाहिजे का नाही? मग हे मी असल्याचा मी सदा आहे असा अनुभव आहे. हा अनुभव कोणाकडून येतो? तर हा अनुभव सद्गुरू कडून येतो, संताकडून येतो. म्हणून महाराज इथं म्हणाले की गुरु कृपेने, गुरु कृपा संपादून
हरिभजन केले असता या योगाने अभिमानाचे स्वरूप बदलते. अभिमान म्हणजे मी देह आहे हा अभिमानी. पण देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, संत संगती केली, इथं शरीर वेगळं आणि मी वेगळा असा बोध आपल्याला होतो. शरीर मी नाही, मी सच्चिदानंद रूप परमात्मा जो आत्मा आहे तो मी, असं लक्षात येतं नाही. हे सद्गुरूच्या कृपेने. आणि असं लक्षात आल्यावर ज्याला असं लक्षात आलं त्याला देहाचा अहंकार राहतो का? हे मी नाही हे त्याला लक्षात आल्यावर देहाचा अहंकार मग राहायला कुठं? हे मी असं वाटलं की देहाचा अहंकार झाला, देहाचा अहंकार झाला. आणि ज्याला असं कळालं की मी शरीर नाही, मी शरीराला जाणणार आहे, शरीराहून वेगळा आहे, असं लक्षात आलं की आता देहाचा अहंकार राहतो का? मी काळा आहे, मी गोरा आहे, मी उंच आहे, ठेंगणा आहे, असं काही एखाद्याने लय काळा असलं म्हणजे नाराज व्हावा का? अरे काळ हे शरीर आहे आणि शरीर जाणार आहे, माती आहे. मी काळा गोरा आहे का? नाही. मग शरीराचा अभिमान होईलच कसा? कारण आत्मस्वरूपाने सगळे कसे एक आहे. शरीर उपाधी आहे. गाडगे असतील मातीपासून तयार केलेले, पण गाडगे वेगळे. मग त्या गाडगे वेगळे पण सगळे कसे मातीचे. गाडगे सगळे फुटणारे, सगळे मातीतच जाणारे, ते माहितच ना. गाडग्यात कुठं काय, गाडग्याने काय मोठाडपणा दाखवा का? पाणी प्याचा डेरा आहे, डेअरीने म्हणावा. आणि गाडग्याने म्हणावं नाही नाही, वरण खमंग होत तर माया शिरल्याशिवाय तुला गाळ लागत नाही. आता तू सगळं तुला अग्नीवर खावा लागतं. कोणता अभिमान जर धरला तर तो खरा नाही. तसा देहाचा अभिमान धरल्यावर तो खरा आहे का? ज्याला मी सच्चित आनंद आहे, शरीरावर वेगळा आहे असं कळायला, त्याला देहाचा अभिमान कुठं राहतो? त्याला देहाचा अभिमान राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात मी देह हा अभिमान पूर्ण मिथ्या आहे, कारण देह असं जड दुःख आहे आणि मी नारायण हा अभिमान परमार्थ सत्य आहे, कारण नारायण सच्चित आनंद आहे. मी नारायण अशा दृढ भावनेने स्वतःला रूपित केले असता भावनेतच मीपणाचा अभिमान विरतो आणि केवळ नारायण होतो. आता सच्चित आनंद असा स्वरूप असणारा मी नारायण आहे. मी शरीर नाही. असं जड दुःख रूप असं जे शरीर आहे ते मी नाही. शरीराचं स्वरूप सांगितलं असत म्हणजे ते कधीच सत्य नाही, ते सत्य नाही. कारण ते टिकत नाही म्हणून सत्य नाही. म्हणून ते कसं आहे मग असत आहे. आणि मी सत आहे. मी कसा आहे? माझं असणं सदा आहे. मी कधी नाही असा माझा अभावच नाही. म्हणजे मी सदा कसा आहे? सदा माझा भाव आहे. मी नित्य आहे. म्हणून मी कसा आहे? सत आहे. आणि शरीर कसं आहे? सदा नाही म्हणून सत नाही. कसं आहे? असत. ते जड आहे, त्याला कळत नाही. त्याला कुठं कळतंय? नाही, ते जड आहे. आणि मी चेतन आहे, मला कळत, मी जाणणार आहे. शरीर जाणीव ती जड वस्तू, ते असं जड आणि ते दुःख रूप आहे. मी दुःख रूप आहे का? नाही. मी आनंद स्वरूप, मी सुख स्वरूप. ते दुःख रूप काय आहे? त्याच्या मागे अनेक प्रकारचे जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे, त्रिविध तापाचं दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे, शरीर दुःखाची कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. मग हे शरीराच्या मागे दुःख आहे. शरीर असं जड दुःख रूप हे शरीराचं स्वरूप. आणि आपलं स्वरूप सच्चित आनंद, आनंद अद्वय नित्य निरामय अशा प्रकारचं माझं स्वरूप आहे. आणि म्हणून मी नारायण आहे. कोणी मी? नारायण म्हणजे देव. नारायण म्हणजे कोण? देव. मग आपण देव आहेत का माणूस आहेत? मोठ्याने म्हणा ना. मग देव का उशीर असतो काय?
दुसरं काही म्हणलं असतं तर पटकन म्हणलं असतं. देव मानल्यावर कसं म्हणावं, लय आणखीन उशीर असतं, म्हणजे शंकाच आहे की मी देव आहे का नाही म्हणून असं वाटत होतं. अरे तुकाराम महाराज आपल्याला सांगते, अमर आहा तरी की पहा खोटे. हं, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुम्ही देव आहेत आणि खरे तुम्ही. हे आपल्याला संत सांगते की तुम्ही देव आहे. आपली माय नाही सांगत तू देव आहेस म्हणून. ती म्हणती बाबडे, बाप नाही सांगत आपला तू देव आहे म्हणून. कोण सांगत आपल्याला? संत. संत सांगते की तू देव आहेस, तू माणूस नाहीस. कोण आहे? देव आहे. देव म्हणजे दिव्य. देव म्हणजे काय? दिव्य. दिव्य म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. सगळ्या जगाला प्रकाशित, ब्रह्मांडाला प्रकाशित करणारा तू आहेस. ज्ञान स्वरूप आहेस. एवढी तुझी महती महान आहे. पण आपल्याला मी महान आहे असं वाटतं का? नाही नाही, आपल्याला वाटतं मी घाण आहे, महान नाही. ही सडकी घाण शरीराला समजायलो का नाही? हे शरीर हे सडक, हे मर्क शरीर आपण आहेत का? दिव्य आहेत आपण. दिव्य दिव्य आनंद रूप आहेत. आणि मग हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे, या ठिकाणी आपला निश्चय असला पाहिजे. असं जर कळालं तर देहाचा अभिमान राहत, आणि देहाचा अभिमान नाही राहिला की तो ह्या कर्मातून मुक्त होत असतो. तेच पुढे सांगितलं. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, कर्मातून मुक्त झाला त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. बंधन राहत नाही म्हणून त्याला जन्म राहत नाही. हेच साधूचं लक्षण. अशा प्रकारचं महाराज सांगतात, मीपणाचा अभिमान हरीच्या निर्गुण स्वरूपात लीन होतो तेव्हा भक्त हा खरा निराभिमान होतो. तेच खरे संपूर्ण निराभिमानाचे लक्षण आहे, असे हरी विदेहाला सांगतात. अशा प्रकारचं हरिनारायण राजा जनकाला सांगू लागले की ज्याचा जो हरीच्या निर्गुण स्वरूपात लीन होतो तेव्हाच हा खरा भक्त ठरतो. आणि कसा तो निराभिमान जो झाला तो खरा भक्त. त्याला अभिमान राहिला नाही, अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला, अभिमान गेला तो देव झाला. अभिमान ठेवून तो देव कधी होत नाही. तो देव आहे पण तो मूर्ख देव आहे, जन्म मरणाचं दुःख भोगतो. महाराजाची भाषा आहे. देवच आहे देव पण मूर्ख आहे. मूर्ख आहे म्हणजे देव कुठं मूर्ख असतो का म्हणले? हो, पण हे जन्म मरण भोगायला म्हणून त्याला मूर्ख म्हणावं लागेल ना. कशामुळे दुःख भोगायला जन्म मरणाचं? फक्त इतक्याच विचारानं. मी देह म्हणायची त्याला भावनाच होईना. मी देव आहे असं म्हणण्याची काय होईना, त्याला भावनाच होईना. आणि मी देह, त्या देह भावनेहून तो काही उठच ना. तो काय गाणीहून उठत ना, तिथंच बसायला बसला. सकाळी डबा घेऊन गेल्यावर तिने उठावं नाही पटकन. तसं ह्या डब्यावर बसला, गाणीवर देहाच्या गाणीवर बसला, इथून उठायला तयार नाही. बरं वाटायला त्याला, बरं वाटायला तर मग पुन्हा गणती ते न करा होणे. अरे आता ह्या जन्मातून गेलं की पुढं गाढव कुत्रा अशी 84 लक्ष फिरावं लागेल. म्हणून आता इथून जोडून वहिला ये भक्तीचे वाटेला देणे पावशी निज धाम अव्यंग निज धाम माझे. देव म्हणते अर्जुनाला, अरे तू पटकन इथून बाजूला होय. इथून म्हणजे कुठून? अरे या जन्म मरणातून बाजूला निघ. हे दुःखाचे फटके, दुःखाचे खेटर कशी काय खाला तू? जन्म मरण कसं भोगावं वाटायला तू? तसंच आपल्याला वाटायला की नाही? अर्जुनाला सांगायला का आपल्याला सांगायला? हा, की आपण सुद्धा इथून जन्म मरणातून मुक्त होण्याची तळमळ झाली पाहिजे आपल्याला. पटकन इथून भक्ती करावा, देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन, देवाचं स्वरूपाचं चिंतन हे लक्षात घेऊन आपला निश्चय झाला पाहिजे. तसा मी परमात्मा आहे असं लक्षात आल्यावर मग आपण पटकन इथून बाजूला निघू का नाही? निघलं पाहिजे का नाही? निघलं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे.
याच्यासाठीच आपल्याला हे चिंतन नाथ महाराज सांगायला लागले. ते हरिनारायण सांगतात विद्याला की तेच खरे संपूर्ण निराभिमानाचे लक्षण आहे. निराभिमानाची लक्षणं अशी की तो भक्त देह रूपाने जन्मून देखील आत्मरूपाने मी जन्मलो नाही अशी म्हणतो. काय म्हणतो तो की देह रूपाने तो जन्माला जरी असला तर तो म्हणतो मी जन्मलो नाही, कारण आत्मरूपाने तो कुठे जन्माला नाही. आत्मा कुठे जन्मतो का मरतो? आणि मग तो आत्मा आहे असा त्याचा निश्चय. कारण त्याने विचार केला की खरोखर मी आत्मा आहे, मी काय देह नाही. आणि मग असं असल्यामुळं त्याचा निश्चय आत्मस्वरूपावर गेलेला आहे. मग तो जन्माला देहरूपाने जन्माला आलेला आहे, आता इथं जन्माला आलेला आहे, पण तो मी देह समजित नाही. म्हणून म्हणाले की ते निराभिमानाची लक्षणे अशी की तो देह रूपाने जन्मून देखील आत्मरूपाने मी जन्मलो नाही असं म्हणतो. कारण मी जन्मलो नाही असं कशामुळे म्हणतो? आत्मरूपाने मी जन्मलो देह रूपाने जन्मलो, पण देह खोटा आहे, देह खरा नाही. देह आधी काय खरा? देह खरा नाही. आणि म्हणून मी खरा आहे आणि आत्मरूपाने मी आत्मस्वरूप आहे. म्हणून आत्मा कधी जन्मत नाही, मरत नाही, म्हणून मी जन्मलोच नाही. आत्मरूपाने कधी जन्मच झाला नाही. देहरूपाने झाला असला तर तो कल्पित आहे. पण असा निश्चय झाला की मी कधी जन्मत नाही, मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे असं ज्याला लक्षात आलं त्याचा कुठं जन्म झाला का? नाही जन्म झाला असं ते जाणलं. या दृष्टांत देतात की सोन्याचा कुत्रा केला तर ते सोने कुत्र्याच्या आकाराचे असताही मी खरे कुत्रा झालो असे स्वतःला समजत नाही. सोन्याचं कुत्र केलं तर कुत्र सोनं कुठं म्हणलं का मी कुत्र झालो म्हणून? नाही, ते सोनच ते काय कुत्र आपल्याला न जरी कुत्र्याची आपण कुत्र म्हणतो का? सोनं म्हणलं मी कुत्र राहील नाही म्हणे. आपली ती नजर बावळट आहे. आपल्याला जसं आहे तसं लक्षात येत नाही. पण संतांच्या संगतीत आलो आपल्याला कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. संतांच्या संगतीत आपल्याला खरं कळत असत, खरं लक्षात येत असत. म्हणून संत संगती आहे की नाही? अखंड संत, अखंड दया तुझी कृती मग ते दयाची संत संग देई सदा. संतांच्या संगतीत सदा राहिले पाहिजे. माणूस शहाण होत असत. काय होत असत? नाही म्हणलं मग आता सगळे का मूर्ख आहेत का? हो, मूर्खचेच सगळे. ज्याला जर आत्मस्वरूप कळत नाही, मी परमात्मा आहे असं जर कळत नाही, तर ते व्यवहारात जरी शहाणे असले तरी ते मूर्खच आहे का नाही? हा, ते शहाणपण नाही. शहाण संत शहाणे आणि संतांच्या संगतीत राहिलं की आपणही शहाणे होतात. आपणासारखे अशा प्रकारचं ते महाराज इथं म्हणतात की कुत्र्याच्या आकाराचे सोने असताही ते स्वतःला मी कुत्रा झालो असं समजित नाही. त्याप्रमाणे देहाला असणारा जन्म, स्थिती, नाश विषयाचा अभिमान उत्तम भक्तात मुळीच नसतो. एखादा भक्त, उत्तम भक्त म्हणजे कोण? की ज्याला आत्मस्वरूप कळालेलं आहे. तो देहात जरी असला तर त्याच्या ठिकाणी नाशवान देहाचे धर्म तो आपल्या अंगावर घेत नाही. मी जन्मणारा, मी मरणारा असा तो समजित नाही. जन्म, स्थिती, नाश हे ते देहाच्या ठिकाणी. ते म्हणतो मी शरीर नाही, देहाच्या ठिकाणी जन्म, स्थिती, लय, नाश आहे की नाही? शरीराच्या ठिकाणी जन्म आहे, काही दिवस तो राहतो, वाढतो आणि मग नाश होतो त्याचा. हे विकार शरीराच्या ठिकाणी आहेत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. माझं स्वरूप आत्मा आहे, माझ्या ठिकाणी तो विकार नाही. म्हणून हा देहाचा विकार तो आपल्या अंगावर घेत नाही. त्याला म्हणतात खरा भक्त. तो उत्तम भक्त आहे. त्याप्रमाणे नाश विषयाचा अभिमान उत्तम भक्तात मुळीच नसतो. त्याचप्रमाणे देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धीकडून होणारी वैदिक कर्मे
आणि व्यावहारिक क्रियाचा व्यवहार होत असताही मी स्वतः करता आहे असे तो मानत नाही. मग आता त्याच्याकडून मन बुद्धीकडून वैदिक कर्म होतं किंवा आपलं नित्य नैमित्तिक कर्म होतं, पण हे सगळं कर्म होऊनही तो मी आकर्ताय असं समजत असतो. तो मी आकर्ताय असं समजत असतो. मी काही करीत नाही, कारण आत्मा काही करीत नाही. आत्माच्या साक्षीत्वानं हे सगळं होतं, पण तो काही करीत नाही, कारण मी आत्मा आहे म्हणलो आत्मा काही करीत नाही. आणि ज्याला मी आत्मा वाटत नाही त्याला मी शरीर वाटत. शरीर वाटतं मानल्यावर मग ते कर्म होतं शरीराकडून, तर त्याला वाटतं मग मीच केलंय, मी करता होतो. मग तो करता समजितो, करता समजल्यावर मग भोगता बी झाल्याशिवाय राहत नाही. मग पुढे त्याला पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावाच लागतं. म्हणून मी फक्त काय समजतो की मी आकर्ता आहे. कर्म देहात असते ते तरी देहाकडून कर्म जरी होतं, त्याच्या मन बुद्धीकडून होतं कर्म, देह इंद्रियाकडून कर्म होतं, पण मी करता आहे असं ते कधीच स्वप्न सुद्धा म्हणीत नाहीत, स्वप्न सुद्धा जाणीत नाहीत. असे कर्मापासून ते अलिप्त राहत. ते कर्माचा लेश अंगाला लागू देत नाहीत. तो भक्त देह इंद्रियाकडून कर्म करतो, पण मी त्या कर्माचा करता आहे असं अभिमानानं म्हणत नाही. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्य आकाशात राहून सूर्य शांत मनात अग्नी उत्पन्न करतो, पण मी अग्नी उत्पन्न केला असे म्हणत नाही. त्याप्रमाणे भक्त हा कर्म करूनही स्वतःच्या परमार्थिक आत्मदृष्टीने स्वतःला अकर्ताच दृष्टांत देऊन सांगायले की सूर्य आकाशात असतो वरी, पण आपण सूर्यकाच खाली असतो, आहे की नाही? सूर्यकाच आपण जर धरला कशावर, तर त्या सूर्याच्या प्रकाशानं सूर्यकाचा अग्नी निर्माण होतो का नाही? आणि तो ज्याच्यावर धरला तो पेटतो का नाही? सूर्यकाचामुळं का सूर्यामुळं? सूर्यामुळं. पण सूर्याला वाटतं का मी ते पेटीलं म्हणून? नाही, ते सूर्यकाच मधात असतो. तो सूर्यकाच तिथं त्या सूर्याच्या उष्णतेने तिथं अग्नी निर्माण होतो. पण सूर्याने कधी अग्नी निर्माण केला तो म्हणतो का मी अग्नी निर्माण केला? त्याच्याशिवाय होत नाही. पण तो म्हणतो मी काही केलं नाही. सूर्य तर असा बी सगळीकडे सगळीकडे कुठं पेटलं, जिथं सूर्यकाच धरला तिथंच पेटलं का नाही? तिथंच पेटलं ना. मग सूर्य तर दुसरीकडे बी आहे, सगळीकडे त्याचा प्रकाश आहे, पण तिथं पेटलं का? नाही पेटलं. कुठं जिथं सूर्यकाच धरला तिथं पेटतो. मग काय त्यांनी पेटवायचं असतं ते सगळीकडे पेटलं, त्यांनी पेटिलं का? तर त्याच्याशिवाय पेटलं का? नाही, त्याच्याशिवाय झालं नाही. तो म्हणतो मी काही केलं. तसाच भक्त म्हणतो मी आत्मस्वरूपाने ते इंद्रियाकडून झालेले कर्म मी काही करीत नाही, त्याच्याशिवाय होत नाही. पण तो करतेपणाचा भाव अंगावर घेत नाही, म्हणून तो कर्तृत्वापासून अलिप्त राहतो, कर्मापासून अलिप्त राहतो, कर्म अंगाला लागू देत नाही. असं ज्यांनी केलं ते उत्तम भक्त आहे, त्याला पुन्हा जन्म मरण नाही. आपलं आहे का तसं? झालं असलं तर बघा, असं झालं पाहिजे. हा, असं झालं पाहिजे. असं ज्याचं झालं त्याला इथून नमस्कार, तो उत्तम भक्त आहे. आणि ज्याचं असं नाही झालं, ज्याला मी देह वाटतो, ज्याला संसार खरा वाटतो, ज्याला लेकर बाळ खरे वाटते, आणि जीव त्याच्यात गुंतून पडतो, ते म्हणले तुम्ही तुम्हाला नाही खरं वाटत तर कोणाला सगळ्या अर्थच नाही, विचारानं वेगळं राहावं, याच्यात राहायचं सगळ्यात. पण यायला माझं म्हणायचं नाही का आहे माझं? अरे माझं असतं तर माझ्या देखत नेलेच नसते ना ती मये, मी कशाला मरू दिली असते? ते तर म्हणणं इथं लक्षानं सांगितली की हे तुम्ही लक्षात, हे संसारात राहा, पण
संसाराला माझं समजू नका, मी समजू नका, ह्या गोष्टी पक्क्या ध्यानात धरल्या. लेकरा बाळात राहा पण आसक्त होऊन राहू नका. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, पैसे असावे संसार. असं पाहिजे. मग आता हे असं राहा पाहुण्यासारखं. पाहुणे आले घरी किती काय आपलं घर म्हणते काही किती सोय असली तर नाही. नाही ती एक दिवस राहते. जनतेच्या घरी झोपडीची राहिला, इथं बांगला आहे, गाद्या गालीचे आहे का नाही, खायला चांगलं मिष्टान्न आहे, पण त्याला करमत नाही म्हणून आपलं नाही. आपलं तिकडे तसं इथं शरीरात आलं हे आपलं नाही असं वाटलं पाहिजे. हे शरीर हे पसारा आधी देह काय खरा देह संबंधी पसारा हे माझं नाही, हे मी नाही असं लक्षात घेतलं पाहिजे. असा मनात बुद्धीच्या ठिकाणी निश्चय असला पाहिजे. मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे न मरणारा, न जन्मणारा अजन्मा आहे मी. असं माझं स्वरूप. आनंद अद्वय नित्य सचित आनंद हे अखंड ध्यानात असलं पाहिजे. हे आपलं स्वरूप. हे ध्यानात असल्यावर बाकीच हे देहाच्या संबंधाने होत असलं तरी हे कसं आहे खरं नाही. हे काय नाही खरं नाही. हे एवढं लक्षात घ्यायचं. फक्त लक्षात निवड करायची का त्याच्यातच राहायचं. निवडून आपण बी निवडून घ्यायचं जायचं त्याच्यात. काय निवड केली मग नाही. निवडून घेऊन असं लक्षात धरायचं की अरे इकडं धोका आहे आणि इकडं हे धोका नाही, आपली जागा आहे. आपल्या जागेवर आपण राहावं. काय काय निरंजनी आम्ही बांधिले घर. हे आमचं निरंजनी घर आहे. निरंजनी म्हणजे आत्मस्वरूप हे आमचं घर आहे. आम्ही तिथं राहतो. संत नेहमी तिथं राहत का देहावर राहते. देहात असून देहावर कधीच राहत नाही. देहात असून देहावर राहत नाहीत. हे लक्षण महत्वाचं. देहात असून मी देह नाही असा निश्चय असला पाहिजे. मी देह नाही असा निश्चय असला की देहा संबंधाने पसारा नाही, माझा नाही. मग आहे का बायको माझी, पोरं माझी, नाही तर दटीन घरी गेल्या जर ऐकली असं तिला बी शिकवा. तू बी मला नवरा म्हणू नको, आता व्यवहारापुरता म्हण. तू देव मी बी देवचे असं समज म्हणा. तिला बी लक्षात धर आहे का नाही तर ती म्हणायची तुम्ही नवरा मी बायको. पुढं काय होईल असं नाही. व्यवहारापुरतं आहे ती. व्यवहार आहे शरीरासंबंध व्यवहार आहे पण व्यवहार खरा नाही. का खरा नाही तर ते खरा नाही म्हणून त्या संबंधांचा व्यवहार खरा नाही. मी आत्मा आहे. सगळे आत्माचे आपण कोण आहे आत्मा आहे. आणि आत्मा एक एक अनेक एक अशा प्रकारचा एक आत्मा जीव शिव सम अशा प्रकारचं असं स्वरूप आहे. ते महाराज म्हणतात की सूर्यामुळे सूर्यकांत मनात अग्नीचा संबंध घडतो. त्या अग्नीच्या योगाने यज्ञ घडो की उष्णता निर्माण हो, पण त्या योगाने मूळ सूर्याच्या अंगाला बाधा होऊ शकत नाही. त्याप्रमाणे उत्तम भक्त हा कर्म करूनही शुद्ध आकर्ता असतो. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भाव येण्याचा काही संबंधच नाही. देहासंबंधाने कर्तृत्व भाव असतो पण देह खरा नाही आणि म्हणून ते कर्मही करत नाही. कर्म होतं कोणाच्या संबंधानं, ज्याच्या संबंधानं होतं ते काही करीत नाही. सूर्याच्या संबंधानं अग्नी पेटतो पण सूर्य म्हणतो आपल्याच्याने काय आपण काय पेटविला नाही, त्याच्याशिवाय पेटला बी नाही. पण त्याच्या ठिकाणी तो अग्नी आला का नाही, ते तिकडं तसं कर्म देहाकडून होत होतं ते तिकडच देहाकडच लावायचं. मी आकारताय असं समजलं की त्या कर्माचा बाध अंगाला लागत नाही आणि मग ते कर्म करूनही तो आकारता राहा. कारण कर्माचं बंधन किंवा कर्म हे फलीभूतच होत नाही. ते तुम्ही मी केलं असं म्हणलं की ते फलीभूत होत. मी नाही केलं, मी करताच नाही म्हणलं की ते होतच नाही.
म्हणून मग भक्त याच्याहून अलिप्त राहते, आकर्ते राहते. ते संसारात राहून कर्म केलेलं दिसलं आपण, पण ते विचारानं त्याच्यावर नसते, ते आत्मस्वरूपावर असते. म्हणून त्याला कर्मबंधन होत नाही. ज्याला कर्मबंधन होत नाही त्याला जन्म मरण नाही. अशा प्रकारचं ते मुक्त आहे, तो उत्तम पुरुष आहे, अशा प्रकारे सांगायले उत्तम भक्त आहे. चुंबकाच्या सानिध्याने जड लोखंड हलते, पण लोखंडाच्या हालचालीने चुंबक मात्र लिप्त होत नाही. त्याप्रमाणे तो सर्व वैदिक लौकिक कर्म करूनही निराभिमानपणाच्या बळाने अकर्ता असतो. चुंबकाच्या सानिध्याने लोखंड हलत. चुंबक आपण धरलं की लोखंड सरकतच नाही, मागं पुढं हलते. तसं लोखंडाच्या हालचालीने चुंबक मात्र लिप्त होत नाही. लोखंड किती हल्लं तर काय चुंबकावर परिणाम होतो का त्याचा? नाही. तसं कितीही कर्म केलं देहात असून, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कर्तेपणाचा भाव कधीच येत नाही. मी करताय असं कधी त्याच्या ठिकाणी होत नाही. म्हणून त्या कर्तेपणाचं बंधन त्याच्या ठिकाणी होत नाही. देहाधिकाकडून जी पाप पुण्य जनक कर्म होतात, त्या कर्माचा मी करता आहे अशी नुसती म्हटले तरी सुद्धा ती जन्म मरणाची बाधा करतात. पण भक्ताला निर्गुण परमात्म्याचे आत्मसुखाने आत्मत्वाने ज्ञान असल्यामुळे आणि सगुण भक्तीच्या शक्तीच्या योगाने सर्व कर्माविषयी त्याला कर्तेपणाचा अभिमान असतानाही त्यामुळे कर्माची बाधा होत नाही. काय म्हणाले महाराज की देहा अभिमान धरून जी पाप पुण्य कर्म होतात आणि त्या कर्माचा मी निष्ठा करताय असं जरी म्हणलं तर ती कर्म गळा घालल्याशिवाय राहत नाही. ते कर्म झालं की ते कर्म त्याला बंधन केल्याशिवाय राहत नाही. मी करताय म्हणलं की भोगता झालाच. भोगता झाला म्हणजे जन्म मरण त्याला आलंच, अशा प्रकारचं होत असते. म्हणून भक्ताला निर्गुण परमात्म्याचे आत्मसुखाचे ज्ञान असते आणि म्हणून तो कर्म करूनही मी करताय असं बंधन तो अंगावर घेत नाही. म्हणजे सगुण भक्तीच्या शक्तीने आणि त्याला ज्ञान बी परमात्मा आहे, निर्गुण आहे, एक हे परमात्मा व्यापक आहे त्याला हे बी माहित. आणि त्या परमात्म्याची सगुण रूपानं भक्ती करतो. सगुण रूपाने भक्ती करतो तर हा भक्ती कर्म होत असत, पण त्या कर्मात आनंद एकच आहे त्याला त्या कर्माचं बंधन होत नाही. कारण आत्मस्वरूपाने निश्चयाने तो आत्मा आहे, तो निश्चयाने मी परमात्मा आहे असं त्याचा निश्चय मी देह असा नाही. म्हणून कर्म देहाकडून किती झालं तरी त्याला बंधन होत नाही, कारण तो देहच मी म्हणत नाही. मग कर्म केलेलं कुठून त्याच्या बाजूला येत, त्याच्याकडे तू का म्हणे नक झाली भोग भोगुनी ब्रह्मचारी, अशा प्रकारचा तो सगळे भोग भोगून पुन्हा तो कसा आहे ब्रह्मचारी. कारण त्यांनी मी देहाला मी कधी म्हणलं नाही. तो भोग भोगून बी ब्रह्मचारी. तस आपल्यालाही लक्षात घेता येत, अशा प्रकारचं लक्षात घेतलं पाहिजे. याप्रमाणे देहादिकडून कर्मे घडली असता मी व्यापक असंग नित्यमुक्त परमात्मा आहे या पूर्ण ज्ञानाने पाप पुण्यात्मक कर्म कर्तृत्वाच्या अवस्थेची ओझे डोक्यावर घेत नाही. म्हणून तो निराभिमान असतो. म्हणून कर्तृत्वाचा कोणताच अभिमान तो आपल्या अंगाला लागू देत नाही. म्हणून तो सदा निराभिमानी असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विषयासक्ती नसते, कोणत्याही प्रकारची आसक्ती त्याच्या ठिकाणी नाही. कारण संसार खरा नाही, देह खरा नाही, आणि खरा मी. माझ्या ठिकाणी कोणताही हा भाव नाही, कर्तृत्वाचा भाव नाही, अभिमानाचा भाव नाही. जरी तो भक्त पूर्व कर्मानुसार उत्तम वर्णात जन्मात आला असला तरी पण तो मी ब्राह्मण आहे
असे अभिमानाने म्हणत नाही. स्फटिक हा कुंकवाच्या संयोगाने लाल रंगाचा दिसतो, पण मी पूर्ण लाल रंगाचा आहे असे तो स्फटिक. त्यासाठी संयोग संबंध सांगितला की स्फटिक शुभ्र असतो, कोणताही रंग त्याच्या ठिकाणी नसतो, तो निर्मळ असतो. पण त्याच्या जवळ लाल कुंकू जर ठेवलं तर तो लाल कुंकाने तो बी लाल दिसतो, लाल कुंकाने तो बी लाल दिसतो. तो लाल जरी दिसायला लागला पण तो स्वतःला मी लाल आहे असं समजित नाही ना. तो लाल रंग कुंकवाचा तर त्याचा आहे का नाही. मग असं त्याची त्याला कळालं म्हणजे बरं आहे. असं आपल्याला बी कळायला पाहिजे ना की लाल रंग कोणाचा आहे, कुंकवाचा आहे. दिसत असला अंगात तरी दिसू द्या, पण तो आहे का, तो संबंधानं संयोग हे शुभ्र आहे म्हणून याच्यात त्याचं प्रतिबिंब याच्यात होणार. तो लाल दिसणार पण तो लाल आहे का नाही. असा त्याचा संबंध असल्यामुळे मग ते काय लालपणा काय याच्या अंगात आला का त्याचा काय आला. तो शुभ्र शुभ्रच त्याच्या ठिकाणी तो लालपणाचा रंग नाहीच. दिसत असला तरी बी नाही, तो शुभ्रच. तसा भक्त मी परमात्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे असं ज्याच्या लक्षात त्याच्या ठिकाणी देह जरी असला, कर्तृत्व कर्म जरी असलं, देह इंद्रियाकडून होत जरी असलं तरी मी त्याच्याहून अलिप्त आहे, ते माझ्या ठिकाणी नाही. आत्म्याच्या ठिकाणी कुठे कर्तृत्व कुठे कर्म नाही. कर्म देहाकडून इंद्रियाकडून होत, देह इंद्रिय तर जेड आहेत ते कुठं करते, ते याच्या साक्षीत्वाशिवाय होत की नाही. पण ह्यो काही करीत नाही. मग मी अकर्ता आहे कारण मी काही करीत नाही. होतोय मात्र याच्या साक्षीने. मग होत असलं तर होईल तिकडं, पण ते तिकडच तिकडं इकडे घ्यायचं नाही. लाल रंग कुंकवाचा आहे मग ते तिकडच त्याचा, पण तो आपला नाही, स्फटिकाचा नाही. तसं कर्तृत्व भाव अंगावर कधीही घेतला नाही पाहिजे. नाही तर कर्तृत्वाचा अभिमान जर केला की आपल्याला दर्शक काय केलं की का मोठाडपणा सांगा वाटतो, खूपच सांगा वाटतो. मग ते कर्तृत्व आपल्याला लक्षात येतच नाही की अरे कर्तेपणाचा एवढा अहंकार जर घेतो तर पुढे भोगावं लागायचं नाही का. मग आपण एवढं चांगलं काम केलं तरी मी करतो असं म्हणायचं नाही. आपण करीत राहा. आता भक्ती ज्ञान वैराग्य हे आपण सगळं त्याचा रोज अभ्यास करतो. हे आपल्यासाठी करतो की आपण आपल्या ठिकाणी आत्मभाव नित्य असला पाहिजे, ते आपलं स्वरूप आहे. का देह भाव असावा, देह आहे आपल्या जवळ, आपल्याला मिळालेला आहे. त्या देहाने हे देह इकडे कामाला लावला पाहिजे. चिंतन करायला आता देहामुळे चिंतन करता यायला का नाही, आलंय. देहामुळे चिंतन करता यायला, देहामुळे आपल्याला मनात आपल्याला कळणं चाललंय का नाही, मनात आपल्याला कळणं चाललंय. त्या मनात आपल्याला सगळा पसारा कळायला लागलाय आणि आपण आपल्याला बी कळायला लागलो. मग आपण कसे हे आपण लक्षात घ्यावं का पसारात लक्षात घ्यावं. आपण महत्वाचं काय सारखं आहे ते लक्षात घ्यावा, हा सारखा आहे ते टाकून द्यावा. लक्षात घेतो आपण खडे करतो ना शेतकरीत ना, भूस टाकून देतो आणि धान्य घरी आणतो. मग सार घरी आणतो, हा सार तिथे टाकून देतो. नेलं विचाराने 4 दुर्ग कडे बांधून तर न्याव द्या म्हणतो. ते काय आसार आहे, तस सार परमात्मा आहे आणि ते आपलं स्वरूप. ते आसार आहे, पण आसार जरी असला तर त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. अनुगत त्याच्यावर आपला भाव ठेवला नाही पाहिजे की तुम्ही हे म्हणून असं समजायचं नाही. आणि मग त्या देहाने केलेलं कर्तृत्वाचा अभिमान धरायचा कशा नाही धरायचा. ते करता करविता परमात्मा आहे, सगळं त्याच्याकडून त्याच्या इच्छेनं होत आणि आपण मग तुम्ही केलं, मग पटके कोणाला खावं लागते. त्याच्यामुळं हे कर्तृत्व भाव अंगावर आला नाही पाहिजे, लावून घेतला नाही पाहिजे. त्याला म्हणावं उत्तम भक्त. त्या उत्तम भक्ताची लक्षणं सांगतात. ज्याला देहाच्या ठिकाणी मी पणाचा अभिमान नाही, तो देहाश्रित ब्राह्मण आदी वर्णाचा अभिमान हाती धरीत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी भक्त देहाश्रित
ब्रह्मचार्यादी आश्रमाचाही अभिमान केव्हाही धारण करीत नाही. जो आत्मज्ञानी पुरुष असतो तो जरी वर्णानं ब्राह्मण असला तरी तो मी ब्राह्मण आहे असं समजेत नाही. एखादा ब्रह्मचारी असला तर तो मी ब्रह्मचारी आहे असं समजेत नाही. कोणी ग्रस्ताश्रमी असला पण तो ज्ञानी असला तर मी ग्रस्ती असा समजेत नाही. मी वानप्रस्थ आहे असा, मी संन्यासी असा, कोणत्याही वर्णाचा आहे असा तो समजीत नाही. मी परमात्मा आहे तो कोण्या वर्णाश्रमाचा आहे? आत्मा आहे. अशा प्रकारचं सर्व संग परित्याग रूप संन्यास अंगी बांधला तरी पण तो मी परमहंस संन्यासी आहे असे म्हणत नाही. ज्याप्रमाणे नटाच्या अंगी राजशेरी राज्यभोग दिसत असला तरी पण तो नट माझा हा खरा राजपणाचा उत्कर्ष आहे अशी मानत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मचारी आदी 4 आश्रमाची जी अवस्था आहे त्याचा आश्रमाची जी व्यवस्था आहे त्याचा अभिमान भक्त कधीच धारण करीत नाही. अशा प्रकारचा भक्ताच्या ठिकाणी अभिमान राहत नाही. का राहत नाही? तर मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे. आत्मा म्हणजे परमात्मा, मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे असा त्याने निश्चय झाला. मी म्हणजे हे सगळं चैतन्य. मीचे आधी मी कशामुळे इथं मानलं जातं की मी देह असं वाटत होतं. मी देह नाही असं मानण्यासाठी मी ब्रह्म आहे असं म्हणावं लागतं. मग पुढे चालून हा मी ब्रह्म मानण्याचा हा भाव बी निघून जात असतो, हा राहत नाही. मग ब्रह्म एकम अद्वितीयम ब्रह्म अशा प्रकारचं ही वेदाची श्रुती सांगते आणि ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता आपली वेळ झालेली, पुढचं चिंतन पुढच्या प्रवचनात करू. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानेश्वर विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तो शावे पुरुषो मग द्यावे पसायला नाही एकांची व्यंकटी सांडो संकर्मरती जाती परस्परे जडो मैत्र जीवाचे उदितांशी विविध धावो विश्व स्वधर्म सूर्य पावो तुझे वांछिल तो तेला हो कानी जात वर्ष सदळ मंगळी विश्वनिष्ठांची मागी आली अनंत ब्रह्मंडळी भेट तुझा पुता सला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोधतीचे आडव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्कंडचे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी लोकी भजितो आदिपुरुषे अखंडित अनेक ग्रंथ भजिले विशेष लोकही द्रष्टा विजय होवावे एक मने श्री विश्वेश्वराओ होईल दान बसावो तिने वैज्ञान देऊ तिने वैज्ञान देऊ सुखिया तिने वैज्ञान देऊ सुखिया पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सर्व संत